नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 11 जून कमला एकादशी. आंघोळीच्या पाण्यात टाका या 3 वस्तू. मुलांच्या पतीची जोरदार प्रगती होईल, शत्रू लोटांगणा घालेल. नमस्कार माझे मैत्रिणींनो आणि माझ्या भावांनो. उद्या 11 जून अशी अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक तिथी आहे जी तुमच्या आयुष्याचा सोना करू शकतो. उद्या आहे कमला एकादशी. पण थांबा, आजचा व्हिडिओ फक्त एकादशीच्या उपवासाचा नाही. आज मी तुम्हाला अशी गुप्त महाशक्तिशाली उपाय सांगणार आहे जे तुमच्या पतीची भाग्य उजळून टाकेल, तुमच्या मुलांची प्रगती रॉकेटसारखी वेगाने करेल आणि जे शत्रू आजवर तुमच्या कुटुंबाच्या जळफाट करत होता ते स्वतःहून तुमच्या दारात येऊन लोटांगणा घालतील. अनेकदा आपण खूप कष्ट करतो पण पदरात निराशाच पडतो. नवऱ्याच्या नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही, मुलांच्या यश मिळत नाही, घरात सतत भांडणं आणि कटकट असतात, घरात लक्ष्मी टिकत नाही. सख्यानो, या सगळ्याचं कारण असतं आपल्या घरातली नकारात्मकता, ऊर्जा आणि ग्रहाची वक्र दृष्टी. उद्या 11 जूनला तुम्हाला फक्त एकच गोष्टी करायची आहे. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात फक्त या 3 चमत्कारिक वस्तू टाकायची आहे. या वस्तू कोणत्या आहे ते पाण्यात टाकताना कोणत्या मंत्र म्हणायचे आहे आणि हा उपाय नेमकी कसं करायचे आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ इतका प्रभावी आहे की उद्या दुपारी 12 वाजण्याच्या आत तुम्हाला याचा शुभ संकेत मिळायला सुरुवात होईल. व्हिडिओच्या पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या या चॅनलवर असेल तर आताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या एक कमेंट तुमच्या आयुष्याच्या सकारात्मकता घेऊन येऊ शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की आंघोळीच्या पाण्यात अशी कोणती गोष्ट टाकायची आहे ज्यामुळे शत्रू लोटांगणा घालतील आणि मुलांची प्रगती होईल. मैत्रिणींनो, आपल्या सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात पाण्याला विष्णूच्या रूप मानलं जातं आणि म्हणूनच आपण देवांना नारायण म्हणतो. नार म्हणजेच पाणी, ज्यात विष्णूंचा वास आहे आणि त्यातही ही कमला एकादशी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे अत्यंत प्रिय, अत्यंत दुर्मिळ दिवस. पण मैत्रिणींनो, या एकादशीबद्दल एक अतिशय वेगळी आणि गुप्त गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे जे कदाचित तुम्हाला इतका कोणत्याही चॅनलवर ऐकायला मिळत नाही. या एकादशीला आपल्या पुरातन परम एकादशी किंवा मलमास एकादशी असंही म्हटलं गेलं आहे. ही एकादशी दर महिन्याला किंवा दरवर्षी येत नाही तर 3 वर्षांतून फक्त 2दा येतं. जेव्हा अधिक मास येतं तेव्हा ही कमला एकादशी प्रकट होतं. शास्त्र असं सांगतं की जेव्हा ही 3 वर्षातून एकदा येणारी कमला एकादशी येतं तेव्हा ब्रह्मांडात एक महायोग तयार होतं. या दिवशी स्वर्गातल्या अलकापुराच्या राजा आणि धनाच्या कुबेर भंडारी यांची खजिनाचा द्वार पृथ्वीसाठी उघडा केला होता. असे म्हणलं जातं की या दिवशी भगवान विष्णू हे माता लक्ष्मीची कमला म्हणजेच कमलातराच्या करणाऱ्याच्या रूपाची स्वतः पूजा करतात. त्यामुळे या दिवशी जे कोणी ग्रहलक्ष्मी आपल्या घरासाठी पतीसाठी उपाय करतं तिच्यावर विष्णू सोबत कुबेर देवही प्रसन्न होतात. माझ्या ओळखीच्या त्या ताई होत्या, त्यांनी मुलगा परीक्षात किंवा करिअरमध्ये सतत अपयशी होत होता. त्या नवऱ्यांच्या व्यवसायात ज्यांनी कुणाची तरी भयंकर काळी नजर लागली होती. कर्जाची डोंगर इतकं वाढलं होतं की सोन्याच्या दागिनं त्या ताईंनी घाण ठेवले लागले होत्या. त्यांनी फक्त एकादशीला माझ्या सगळ्यावरून हा आंघोळीचा विशेष उपाय केला. आणि मैत्रिणींनो, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, अवघ्या काही दिवसातच तुमच्या नवऱ्याला व्यवसाय
व्यवसायात एक खूप मोठी जुनी अडकलेली ऑर्डर मिळाली आणि मुलांना एक मोठी कंपनीतून चांगली नोकरीच्या पत्र आली. जे शत्रू आणि जे नातेवाईक कालपर्यंत त्यांची गरिबी पाहून तोंड फिरवत होता, ते स्वतःहून तुमच्या दारात येऊन नम्र झाले. हा उपाय इतका जुनी, गुप्त आणि सिद्ध उपाय आहे, जे केवळ या 3 वर्षातून एकदाच येणारी एकादशीच्या ऊर्जावर चालतं. उपाय करताना लोक कोणती मोठी चूक करतात ती मी तुम्हाला सांगते, पण हा उपाय सांगण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कान देऊन ऐका. हा उपाय करण्याकरता 99% लोक एक खूप मोठी चूक करतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या फळ मिळत नाही आणि नंतर ते म्हणतात की उपाय काम करत नाही. मी चूक कोणती आहे? अनेक महिला बाजारातून आणलेली वस्तू कशी तरी पाण्यात टाकतात, पण त्यांची मनात संशय असतं की असं करून कसं काय नशीब बदलेल, किंवा आंघोळ करताना मनात जुने वाईट विचार, शेजाऱ्याबद्दल किंवा शत्रूबद्दल राग ठेवून आंघोळ करतात. सगळ्यांनी लक्षात ठेवा, पाणी ही एक जिवंत ऊर्जा आहे. तुम्ही ज्या विचाराने पाण्यात वस्तू टाकता तेच विचाराने आयुष्यात परत येईल. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा मन अगदी स्वच्छ आणि विष्णू चरणी लीन असले पाहिजे. मनात पूर्ण जिवंत विश्वास हवे. तर आता आपण थेट पाहूया त्या 3 अत्यंत चमत्कारिक वस्तू कोणती आहेत, ज्या तुमच्या घरात उपलब्ध आहेत, आणि उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात त्या कोणती व अचूक वेळात आणि कशी प्रकार टाकायची आहे. नीट लक्ष देऊन ऐका, कारण यातही एकही नियम चुकला तर उपाय अपूर्ण राहील, पूर्ण होणार नाही. पहिली गोष्ट त्या 3 चमत्कारिक वस्तू. चला तर मग आता मी तुम्हाला त्या वस्तूची नाव सांगते आणि त्या कशी वापरायची ते समजून सांगते. पहिली वस्तू आहे सुगंधी केवडा अत्तर. भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मीला सुगंधी अत्तर प्रिय आहे. ज्या घरात सुगंधी असतं तिथे दारिद्र्यता कधीच टिकत नाही. उद्या 11 जूनला सकाळी तुम्ही अंघोळीसाठी जे पाणी घेणार आहोत ते पाणी कोमट असे व थंड असो. पाण्यात सुगंधी केवडा अत्तराच्या फक्त 3 थेंब टाकायची आहे. केवडा अत्तर सुगंधी हा राहू आणि केतूच्या दोषांना शांत करतो. यामुळे पतीची नोकरीतला किंवा व्यवसायातली सर्व अडथळे दूर होतात आणि नशिबाच्या बांध कुलूप उघडतात. दुसरी वस्तू तुरटी. आता तुम्ही म्हणाल अंघोळीच्या पाण्यात तुरटी? होय मैत्रिणींनो, तुरटीमध्ये नकारात्मकता ऊर्जा खेचून घेण्याच्या अफाट शक्ती असतं. तुमच्या घरात किंवा तुमच्या पतीवर, मुलांवर कोणाचीही वाईट नजर असेल तर ती त्या तुरटीची नष्ट होतं. तुम्हाला बाजारातून मिळणाऱ्या पांढऱ्या तुरटीचा एक छोटासा खडा घ्यायची आहे. ते खडा अंघोळीच्या पाण्यात फक्त 7 वेळी गोल फिरवायची आहे आणि ते खडा बाजूला काढून ठेवायची आहे. ते पाण्यातून विरघळून देऊ नका. त्या तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराभोवती एक असा सुरक्षा कवच तयार होतं, ज्याला शत्रूच्या कोणत्याही वाईट शक्ती तुमच्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. तुमच्या शत्रू स्वतःहून पराभूत होतील आणि तुमच्यावर लोटंगणा घालतील. तिसरी वस्तू काळे तीळ. तिसरी आणि सर्वात महत्त्वाच्या हीच वस्तू आहे, म्हणजे काळे तीळ. ज्योतिषशास्त्राच्या काळे तीळ हे कर्मफळदात शनिदेव आणि भगवान विष्णू यांच्याही संबंधित मानला जाता. कमला एकादशीला अंघोळीच्या पाण्यात फक्त 1 चिमूटभर काळे तीळ टाका. यामुळे पितृदोष शांत होतं. बरेचदा मुलींची प्रगती हा थांबते कारण घरात पितृदोष असतो. जेव्हा तुम्ही काळे तीळ
आंघोळ करता किंवा तुमच्या मुलांना करायला सांगता तेव्हा मुलांची बुद्धी तल्लख होतं, नकारात्मकता विचार दूर होतात आणि अभ्यास व करिअरमध्ये त्यांना जोरदार प्रगती होतं. उपाय करण्याची अचूक पद्धत सांगतं, ऐका. उद्या 11 जूनला सकाळी लवकर उठा. आंघोळीच्या बादलीत आधी स्वच्छ पाणी भरा. त्यानंतर त्यात केवढा अत्तराच्या 3 थेंब टाका. तुरटीचे खडा 7 वेळी फिरून आणि शेवटी चिमूटभर काळे तीळ टाका. हे पाणी तयार झाल्यावर पाण्यातला हात लावून मनातली मनात ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र 11 वेळी म्हणा आणि तुमच्या पतीची आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. घरातले सर्व सदस्यांनी त्या पाण्याने आंघोळ केली तर चालेलच, किंवा तुम्ही त्यांची नावाची संकल्प सोडून स्वतः जारी केली तरी त्याच्या फळ त्यांना मिळेल. सख्यानो, आंघोळीच्या उपायासोबतच जर तुम्हाला उद्याच्या दिवशी अजून जास्ती आणि तीव्र फळ हवे असेल तर ते तुम्हाला आणखीन 2 ते 3 विशिष्ट उपाय सांगते, जे तुम्ही उद्या नक्की करा. पहिला उपाय तिजोरीसाठी अत्तराचा उपाय. धन आकर्षण करण्यासाठी उद्या कमला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापूसाचा एक छोटा तुकडा घ्या. त्यावर 2 थेंब सुगंधी केवढा अत्तर लावा. हा कापूर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणीशी ठेवा. त्यानंतर धूप दीपाने आरती करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हा कापूसाचा तुकडा तुमच्या कपाटाच्या किंवा तिजोरीच्या जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून घ्या. या उपायामुळे घरात कधीही पैशाच्या चणचण भासत नाही आणि नवऱ्याच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळे होतात. आंघोळ झाल्यानंतर थोडीशी हळद पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला स्वास्तिक काढा आणि दरवाजाच्या उंबरवट्यावर थोडी तुरटी च्या पाणी शिंपडा. त्यामुळे कोणतेही वाईट नजर, करणी बांध किंवा शत्रूची वाईट नजर घराच्या आत प्रवेश करू शकत नाही. शत्रू मनात कितीही वाईट विचार घेऊन आली तर त्या तुमच्या उंबरवट्याच्या येतात त्याची बुद्धी पलटेल. उपाय तिसरी सांगते. तुळशी जवळच 11 रुपयाचा चमत्कारिक उपाय. मुलांच्या प्रगतीसाठी आणि बुद्धीसाठी. मैत्रिणींनो, एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या पूजा करायची अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुमची मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा नोकरी व्यवसायात त्याचे यश मिळत नसेल तर उद्या संध्याकाळी हा उपाय नक्की करा. काय करायची आहे सांगते. उद्या सकाळी संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात 1 चिमूटभर हळद टाका. यानंतर 11 रुपयाच्या नाणी 1 रुपयाच्या किंवा तुमच्याकडे असेल ते नाणे घ्या. ती नाणी हातामध्ये धरून मुलांचे नाव आणि गोत्र उच्चार करून त्याची प्रगतीसाठी तुळशी मातेकडे प्रार्थना करा. आंघोळीच्या पाण्यात आपण जे काही तीळ वापरलेले होते तसेच ते तीळ नाण्यावर ठेवा आणि ते नाणे तुळशीच्या कुंडीत मातीत हलका दाबून ठेवा. हा उपाय केल्याने मुलांवर असलेली बांधाची आणि बृहस्पतीचे वक्रदृष्टी दूर होतं आणि त्यांची बुद्धी कृशुग्र उपाय. चौथा स्वयंपाकाच्या घरातली अन्नपूर्णा उपाय. पतीची व्यवसायातल्या बरकतीसाठी हा उपाय. प्रत्येक गृहिणी आपल्या पतीसाठी आणि घराच्या बरकतीसाठी उद्या दुपारी 12च्या आधी करायची आहे. आपल्या स्वयंपाकघरात साक्षात अन्नपूर्णा मातेची वास असतं आणि तिथूनच घराच्या नशीब ठरतं. काय करायचं सांगते. उद्या सकाळी स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर तुमच्या घरातली मिठाच्या भरणीमध्ये नेहमी लक्षात ठेवा, मीठ काचेची किंवा चिनी मातीची भरणीमध्येच असावे. तुळशीच्या 1 अख्खी लवंग किंवा एक छोटासा दालचिनीचा तुकडा लपवून ठेवा. मिठावर राहू केतूच्या प्रभावी असतं तर लवंग आणि दालचिनीची ही लक्ष्मीला आकर्षित करतं. जेव्हा तुम्ही एकादशीच्या मुहूर्तावर हा उपाय कराल तेव्हा तुमच्या पतीची व्यवसायात लगेच लागलेली नजर तत्काळ उतरतो. अडकलेली
पैसे येतात आणि नवऱ्याच्या उत्पन्नाचा नवीन मार्ग मोकळा होतात. 5वा उपाय, संध्याकाळी कापूर लवंग विधी. शत्रूच्या लोटांगणा आणि घरातली कलेशमुक्तीसाठी जर तुमच्या घरात सतत कटकट होत असेल किंवा बाहेरचे लोक शत्रू तुमच्या पाठीमागे काही कारस्थान रचत असतील तर हा उपाय सर्व संकटाचा नाश करेल. काय करायचे? उद्या रात्री झोपण्यापूर्वी एक चांदीचे किंवा मातीची पंतीचे कापूर वड्याचे घ्या. त्यावर अख्ख्या लवंग ज्याची फूल तुटलेली नसावी असे ठेवा. मिश्रण फेटून द्या आणि त्या दूर संपूर्ण घराच्या फिरून, विशेषतः घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजापाशी दाखवा. हा दूर दाखवत असताना मनातले ओम नमः शिवाय या जप करा. यामुळे तुरटीच्या पाण्यात जे सूक्ष्म कवच आणि सकाळी तयार केला होता तेच रात्री दुप्पट शक्तिशाली होतं. कोणतेही शत्रू तुमच्या कुटुंबाविरुद्ध कारस्थान रचू शकत नाही. त्या सगळे कारस्थान उलटून पडतात. मैत्रिणींनो, हे ऐकून 5 उपाय आणि ते सकाळी करायचे. आंघोळीचा महाउपाय जे आहे, सर्व उपाय उद्याच्या 11 जूनला कमला एकादशीच्या दिवशी संसाराच्या भाग्य बदलण्यासाठी पुरेसे आहे. त्यातील जे उपाय तुम्हाला सहज शक्य होतील ते पूर्ण विश्वासाने नक्की करा. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच प्रभावी आणि तुम्हाला रोज पाहायला मिळणारे व्हिडिओ भेटतील. मैत्रिणींनो, मला पूर्ण विश्वास आहे उद्याचे उपाय तुमच्या आयुष्यात एक प्रकाश घेऊन होईल. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला कारण कदाचित ईश्वर चालून तुम्हाला मार्ग दाखवत आहे. अत्यंत मोलाचा संदेश तुमच्या पुरत मर्यादित ठेवू नका. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि बहिणीला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण कोणी एकाच्या जर चांगली झाली तर त्याच्या पुण्यात तुम्हालाच मिळेल. चला तर मग भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.